नमस्कार. आज मंगळवार दिनांक 21 जुलै. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदेड शहरातील ITI चौक येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकापुढे सर्वपक्षीय सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संघटना, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या बुधवार रोजी सकाळी 9 वाजता ओम गार्डन कौठा नांदेड येथे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणार असून पात्र लाभार्थ्यांना विविध सेवांचा व योजनांचा प्रत्यक्ष लाभ उपलब्ध करून देणार आहेत. 21 जून रोजी घेण्यात आलेल्या नीट पुनर्परीक्षाचा निकाल जाहीर झाला असून या निकालात IIBच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दरम्यान 60पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 600पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेत. नीट परीक्षेत IIBने आत्तापर्यंत अनेक उच्चांक प्रस्थापित केले असून 20,000पेक्षा जास्त MBBS डॉक्टर्स घडवणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळवले. दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाच्या निर्देशानुसार नांदेड रेल्वे विभागात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात 1 आठवड्यांची धडक विशेष मोहीम राबवण्यात आली असून यात 47 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून 36,850 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बुधवार रोजी हनुमान मंदिर मंगल कार्यालय येथे EPS पेन्शन धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. यावेळी पेन्शनवाढी संदर्भात निर्णायक आंदोलनाबाबत माहिती देण्यात येणार आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.